नागपुर शहर में पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल की संकल्पना से ऑपरेशन थंडर सप्ताह जारी है। इस सप्ताह के अंतर्गत 24 जून को सुबह 11 बजे नागपुर शहर में जब्त किए गए मादक पदार्थों को नष्ट करने का कार्यक्रम आयोजित किया गया। इस मादक पदार्थ नष्ट करने के कार्यक्रम में सभी स्कूल के बच्चे मौजूद थे, ताकि बच्चों को इस ड्रग्स की जानकारी मिल सके और बच्चे किसी भी ड्रग्स तस्करी में पकड़े न जाए। इस कार्यक्रम में सभी आला अधिकारी मौजूद थे। पोलिसांनी याच्यापूर्वी जो काही अंमली पदार्थ म्हणजे नार्कोटिक ड्रग्स हा जो मुद्देमाल पकडलेला आहे, त्याच्यामध्ये गांजा असतो, एमडी पावडर आहे, चरस आहे, डोडा पावडर आहे, असा वेगवेगळ्या प्रकारचा नार्कोटिक ड्रग्स आहे जे आपल्या शरीराला घातक असतात। ते या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे आणि हा घातक पदार्थ असल्यामुळे याला आपल्याला जाळून नष्ट करायचं असते। तर आज नागपूर शहरात जेवढा काही माल पकडलेला आहे 714 किलो तो या ठिकाणी नष्ट करत आहे। आणि तुम्हाला इथं बोलवण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही युवा पिढी आहे आणि या नशेच्या पासून आपण दूर राहिलं पाहिजे, सगळ्यांना सुद्धा दूर ठेवलं पाहिजे, कारण हा घातक आहे, याचा आपण वाद सुद्धा घेऊ शकत नाही। आणि हा जर अंमली पदार्थ आपण जर कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या याच्यावरून जरी घेतला तर आपलं जीवन त्याच्यामुळे खराब होते, समाजावर सुद्धा परिणाम पडतो। म्हणून आपण याला जाळून नष्ट करत असतो। आज तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि तुमच्यापर्यंत हा उद्देश पोहोचला पाहिजे युवा वर्गापर्यंत की अंमली पदार्थ समाजात किती घातक आहे, याकरता तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं होतं। तुम्हाला समजलेलं याच्याबद्दल सगळ्यांना माहिती? ओके ओके।